नोटबंदीनंतर आता काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं एक नवं विधेयक आणलेलं आहे। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेमध्ये आयकरासंबंधीचं हे नवं विधेयक सादर केलं। त्यानुसार नोटबंदीनंतर खात्यामध्ये जमा होणाऱ्या अघोषित रकमेवर आता 50% कर लावला जाईल आणि जर आयकर विभागानं छापा टाकून बेहिशेबी रक्कम जप्त केली तर त्यावर तब्बल 85% कर द्यायचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। आज विरोधकांच्या गोंधळामध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली नाही, त्यामुळे उद्या पुन्हा एकदा या प्रस्तावावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे। प्राप्तिकर सुधारणा विधेयकातल्या तरतुदी काय आहेत नजर टाकूयात। बँकेत जमा होणाऱ्या बेहिशेबी रकमेवर 50% कर लावला जाईल, 30% कर, 10% दंड आणि 33% सरचार्ज या बेहिशेबी रकमेवर आकारला जाणार आहे। पकडलेल्या रकमेच्या एकूण 13% सरचार्ज आकारण्याचा प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आलाय। सरचार्जला प्रधानमंत्री गरीब कल्याण सेस असं नाव देण्यात आलंय। आयकर विभागानं पकडलेल्या बेहिशेबी रकमेवर 85% दंडाची तरतूद आहे। जर तुम्हाला न जाहीर करता आयकर खात्यानं छापा टाकून जर ही रक्कम पकडली तर काळा पैसा धारकांकडून 75% कर आणि 10% दंडाची वसुली करण्यात येईल। बेहिशेबी संपत्ती जाहीर करणाऱ्यांचं नाव उघड केलं जाणार नाही। जे स्वतःहून जाहीर करतील त्यांच्याबद्दल जाहीर रकमेतली 25% या रकमेचा जो भाग आहे तो गरीब कल्याण योजनेच्या निधीमध्ये समावेश करण्यात येईल। या पैशांचा वापर शिक्षण, आरोग्य, सिंचन या पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकार वापरेल। पुढच्या 4 वर्षांसाठी हे पैसे या योजनांसाठी वापरले जाणार आहेत।